कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. कणकवलीत डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप. शस्त्रक्रियेनंतर 19 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू. संतप्त ग्रामस्थांकडून रुग्णालयासमोर तीव्र आंदोलन. डॉक्टरांवर तात्काळ कारवाईची मागणी. आंबये गावात फसवणुकीचा प्रकार उघड. बनावट वस्तू विकणाऱ्यांवर कारवाईची मागणी. कोल्हापूर येथून आलेल्या फेरीवाल्यांकडून फसवणूक. सिडको ओपन 2025ला सुरुवात. खारघरमध्ये आंतरराष्ट्रीय गोल्फ स्पर्धा. 1 कोटींचा बक्षीस निधी. 126 व्यावसायिक गोल्फपटू सहभागी. आणि महावितरण कंत्राटी कामगारांना न्याय. 2285 कामगार कायम करण्याचा आदेश. 13 वर्षांच्या लढ्याला यश. आता पाहूयात सविस्तर वृत्त. कणकवलीत डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे 19 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी आज तिचा मृतदेह रुग्णालयाच्या दारात ठेवून तीव्र आंदोलन केले. संबंधित डॉक्टरांवर तात्काळ कारवाईची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील एका युवतीला डोक्यावरील गाठीच्या शस्त्रक्रियेसाठी 2 दिवसांपूर्वी शुक्रवारी कणकवलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी सायंकाळी तिच्यावर शस्त्रक्रिया झाली. मात्र रक्तस्राव न थांबल्याने तिची प्रकृती गंभीर बनली आणि तिला अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथे हलवावे लागले. आज पहाटे उपचारादरम्यान युवतीचा मृत्यू झाला. या घटनेत संतप्त ग्रामस्थांनी तिचा मृतदेह घेऊन संबंधित खासगी रुग्णालयात धाव घेतली. आवश्यक चाचण्या न करताच शस्त्रक्रिया केल्याने डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच युवतीचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यांच्या तीव्र भावनांमुळे आज दुपारी 12:45 रुग्णालय परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थ करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात आंबये गावात फसवणुकीचा एक प्रकार उघडकीस आला आहे. कोल्हापूर येथून आलेल्या संभाजी पाटील आणि त्यांच्या पत्नी प्रियांका पाटील हे दाम्पत्य सूर्य कंपनीच्या नावाने बनावट वस्तू विकून ग्रामस्थांकडून प्रत्येकी 4000 रुपये उकळत होते. युवा उद्योजक गणेश जाधव यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तात्काळ या फसवणूक करणाऱ्यांना जाब विचारला. या घटनेची माहिती मिळताच सरपंच शालिनी जाधव आणि तंटामुक्ती अध्यक्ष बाळकृष्ण चांदणे यांनी गंभीर दखल घेतली. जाधव यांनी केवळ या फेरीवाल्यांना गावातून परतवून लावले नाही, तर आंबये गावातील सर्व ग्रामस्थांना अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले. त्यांनी परिसरातील इतर गावांनाही अशा भामट्यांपासून सतर्क राहण्याचा संदेश दिला. बनावट वस्तू विकून आर्थिक फसवणूक करणाऱ्या या फेरीवाल्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे. ग्रामीण भागात अशा घटना रोखण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे लोक आलेली फेरीवाले तर ते ऑफर मध्ये वस्तू देतात. सूर्या कंपनीची शेगडी, सूर्या कंपनी मोठी आहे, सूर्या कंपनीची शेगडी आणखीन एक मिक्सर, हे 3000 2 वस्तू देत होत्या. मला डाऊट आला म्हणून यांना विचारलं तुमचं नाव काय, तर हे बोलले राहुल पाटील. राहुल पाटील बोललो आधार कार्ड दाखवा. आधार कार्ड वरती संभाजी पाटील. ते झालं. आम्ही 5-6 जण होतो. ते म्हणतात नाही मला बायकोट त्यांची टोपन नावान बोलते म्हणून मी ते नाव सांगितलं. त्याच्यानंतर बोललो हे त्यांचं पॅम्पलेट आहे, त्याच्यावर बोललो तुमचं काकी इकडे ना, तुमची शाखा कुठे आहे रत्नागिरीत, हे बोलले ना 2 वर्ष वॉरंटी. रत्नागिरीत बोलले सावर्ड्यामध्ये. सावर्ड्यामध्ये काय बोलले शॉप आहे आमचा. सावर्ड्यामध्ये चौकशी केली, कुठल्याही शॉप नाही तिथं, कुठलंही काय नाही. नंतर म्हणले ना आम्ही तिथं राहतो. म्हणजे एखाद्या गोरगरीब शेतकऱ्यांना ज्यांना मोबाईल नंबर नाही साधा लावता येत त्यांनी ह्यांना शोधायची कुठं, यांचं काय नाही, फसवत आहेत लोकांना. आम्हाला काय बोलले की सावर्ड्यात आमचं रत्नागिरीत ऑफिस आहे, तिथं टेक्निशियन असतो. नंतर म्हणतात नाही तिथं आम्ही राहतो. हा सर्व विषय आहे. त्याच्यानंतर ह्यांनी इथं नंबर दिलाय, हा नंबर अनव्हॅलिड आहे, हा लागत नाही. तर ते म्हणतात नाही त्याचा रिचार्ज संपला. आता एवढी मोठी यांची कंपनी, ऐका हो, एवढी मोठी कंपनी, एवढे मोठे हे डिस्काउंट देत आहेत, सूर्या कंपनीची फसवणूक करतायत. मग हा माल हे कुठनं आणतात, कसा आणतात, इथं गोरगरिबांना फसवतायत. याची जरा चौकशी करावी आणि यांची चौकशी व्हावी ही विनंती. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी बोगदा परिसरात दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर अखेर ठोस उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्देशानुसार उत्तराखंडमधील तेहरी हायड्रो इलेक्ट्रिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून
डोंगर उतारांवर रॉक बोल्टिंग आणि तारेची मजबूत जाळी बसवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. गेल्या वर्षी ज्या 2 ठिकाणी दरड कोसळली होती त्या ठिकाणी विशेष लक्ष देत संरक्षण कामे केली जात आहेत. पावसाळ्याच्या आधीच ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असून यामुळे येत्या मान्सूनमध्ये भूस्खलनाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे. या कामामुळे मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे. पायलट ब्लू फ्लॅग समुद्र किनारा मोहिमेअंतर्गत गुहागर नगरपंचायतीकडून गुहागर समुद्र किनारपट्टीवर वाळू शिल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी समुद्राच्या वाळूपासून विविध कलाकृती साकारण्यात आली होती. गुहागरचे वॅडेश्वर देवस्थान तसेच डॉल्फिन माशांची प्रतिकृती व गुहागरमधील अष्टवणे गणपती मंदिराची प्रतिकृती विशेष लक्षवेधी ठरली. शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने वाळू शिल्प पाहण्यासाठी असंख्य पर्यटकांनी हजेरी लावली. गुहागर समुद्र किनारपट्टीला ब्ल्यू फ्लॅग टॅग मिळाल्यानंतर देशभरातून गुहागरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक कलागुणांचे दर्शन व्हावे यासाठी प्रशासनाकडून विविध प्रयोग केले जात आहेत. रत्नागिरीतील मिरजोळे पाटीलवाडी येथील प्रसिद्ध शिप मॉडेलर मयूर वाडेकर यांनी भारतीय नौदलाच्या ऐतिहासिक युद्धनौका INS ओल्ड विक्रांतचे तब्बल 35 फूट लांबीचे भव्य मॉडेल साकारत कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात राहून इतक्या मोठ्या आणि तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक मॉडेलची निर्मिती करणे म्हणजे खऱ्या अर्थाने शिवधनुष्य पेलण्यासारखे काम आहे. मयूर वाडेकर आणि त्यांच्या कुशल टीमने हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले असून हे भारतामधील पहिले 35 फूट लांबीचे शिप मॉडेल असल्याचे सांगण्यात येत आहे. या मॉडेलचे वजन तब्बल 3 टनांहून अधिक आहे. हे भव्य मॉडेल लवकरच कलकत्ता येथे पाठवण्यात येणार असल्याची माहिती मयूर वाडेकर यांनी दिली असून त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जसं की आता तुम्ही बघताय की INS विक्रांत जो ओल्ड वॉरशिप आहे एअरक्राफ्ट कॅरियर कॅटोबार याच्यामध्ये येतो ते आपल्या रत्नागिरीमध्ये बनलेलं आहे 35 फुटाचं. आणि हे मॉडेल जाणार आहे कोलकाता शिपयार्डला जे LNT शिपयार्ड आहे ते तिकडे जाणार आहे. आणि हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला भेटलं आहे नासा इंडस्ट्रीकडून जे सबमरीनचे फायबर प्रोजेक्ट करतात त्यांच्याकडून हा GRPचा प्रोटोटाईप रेडी केलेला आहे. आणि त्याच पद्धतीनं हे जे मॉडेल करायला आम्हाला टोटली 22 दिवस लागले. त्याच्यामध्ये 4 कार्पेंटर आणि आपल्या 2 महाराष्ट्र नेव्हल युनिटचे जे कॅडेट आहेत जसे की शिप मॉल्डर्स आहेत त्यांचा पण आम्हाला म्हणजे सपोर्ट भेटला आहे. आणि त्याच पद्धतीनं इथले जे लोकल जे मित्र वगैरे आहेत त्यांनी पण आम्हाला सपोर्ट केला आहे. आणि त्याचप्रकारे ही जी शिप आहे म्हणजे शिपचं मॉडेल आहे हे आपला इंडोपाक वॉरमध्ये 1971ला वापरली होती INS विक्रांत. त्याचाच हा एक म्युझियम म्हणून पण आणि प्रोटोटाईप पण हा कोलकात्याला आपण आता आज संध्याकाळी आता पाठवतो आहे. मे महिन्यामध्ये 22 मेला आम्ही एक INS विक्रांत जो आता कोचिन शिपयार्डने नवीन शिप लॉन्च केली ते 40 फुटाचं बनवलं होतं. आणि INS विशाखापट्टणम हे मॉडेल आम्ही NDAला खडकवासल्याला दिलं जी म्हणजे हिस्ट्रीमधली जे नेव्ही ऑफिसर आहेत लेडीज त्यांच्या ह्याच्यासाठी ओपनिंग सेरेमनीसाठी ते आपण मॉडेल दिलं NDAला. अशी 2 मॉडेल दिली होती 40 फुटाची. महावितरणमधील 20 कंत्राटी कामगारांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. तब्बल 13 वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर महावितरणाच्या 2285 कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. महाराष्ट्र 20 कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाने 2012 साली मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हे प्रकरण पुढे ठाणे औद्योगिक न्यायालयात वर्ग करण्यात आले. 17 जून रोजी न्यायाधीश SZ सोनभद्रे यांनी ऐतिहासिक अवॉर्ड जाहीर केला असून त्याची अधिकृत प्रत 10 डिसेंबर रोजी कामगार उपायुक्त LB भुजबळ यांनी संघटनेला दिली. या निकालामुळे कंत्राटीकरणाच्या चुकीच्या प्रवृत्तीला आळा बसणार असून मुख्य नियोक्ता आणि कंत्राटदार दोघांची जबाबदारी निश्चित होणार आहे. या निर्णयामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून हा निकाल राज्यभरातील कंत्राटी कामगारांसाठी आशेचा किरण ठरत आहे. महाराष्ट्रातील सर्व वीज कंत्राटी कामगार 2012 पासून ज्या निकालाची वाट पाहत होते तो निकाल आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कामगार उपायुक्त माननीय लक्ष्मणजी भुजबळ साहेब यांच्याकडनं महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या टीमने हा अवॉर्ड स्वरूपात स्वीकारलेला आहे. कामगार मित्रांनो 2012 साली जेव्हा महावितरण कार्यालयामध्ये भरती निघाली होती त्यावेळेस महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने राज्यातील सर्व कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे यामध्ये समावेशन झालं पाहिजे यासाठी माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये माननीय अण्णाजी देसाई साहेब
यांच्या मार्गदर्शनाखाली धाव घेतली होती. माननीय मुंबई उच्च न्यायालयाने या केसचा विचार करण्यासाठी ठाणे औद्योगिक न्यायालयाकडे ही केस पाठवली व 16 आठवड्यामध्ये याचा निकाल देण्यास सांगितले असता माननीय ठाणे औद्योगिक न्यायालयाने 16 आठवड्यामध्ये ही केस चालवण्यासाठी योग्य आहे. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे म्हणणे योग्य असून ही केस पुन्हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये पाठवली आणि मग मुंबई उच्च न्यायालयाने या कोर्ट केसमधील सर्व कंत्राटी कामगारांना संरक्षण देऊन ही केस लवकरात लवकर निकाली काढावी असे आदेश ठाणे औद्योगिक न्यायालयाला दिले असता आज 2026 साली याचा निकाल दत्तपौर्णिमा 4 डिसेंबर रोजी झालेला आहे आणि हा अवॉर्ड आज आपल्याकडे प्राप्त झालेला आहे. महावितरण कंपनीला याच्यामध्ये आदेशित केलेले आहेत की हे सर्व कंत्राटी कामगार जे आहेत यांना कायमस्वरूपी समजण्यात यावे आणि यांना कायमस्वरूपी दर्जा देऊन यांना 2012 पासूनचे सर्व वेतन, बोनस, इतर सर्व भत्ते, अनुषंगिक सर्व लाभ हे या सर्व कंत्राटी कामगारांना येत्या 6 महिन्याच्या आत देण्यात यावेत. 6 महिन्याच्या आत हे सर्व लाभ, हे पैसे न दिल्यास या सर्व कामगारांच्या पैशावरती 5% व्याज हे त्या ठिकाणी लावण्यात यावे. कामगार मित्रांनो, सर्वांनी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघावर विश्वास ठेवला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. खारघर नवी मुंबई येथे सिडको ओपन 2025 या भव्य आंतरराष्ट्रीय गोल्फ स्पर्धेला 16 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेला L&T प्रस्तुत भागीदार असून तब्बल 1 कोटी रुपयांचा बक्षीस निधी ठेवण्यात आला आहे. 16 ते 19 डिसेंबर दरम्यान खारघर व्हॅली येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 18 होल्स गोल्फ कोर्सवर ही 4 दिवसीय स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेत भारतासह विविध देशातील 126 व्यावसायिक गोल्फपटू सहभागी होणार असून स्ट्रोक प्ले पद्धतीने सामने खेळवले जातील. या स्पर्धेत भारतीय दिग्गजांसह श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, अमेरिका, इटली आणि झेक प्रजासत्ताकातील नामवंत खेळाडू मैदानात उतरणार आहेत. सिडको ओपन 2025 मुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर अधिक ठळकपणे झळकणार असून क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. खारघर व्हॅली गोल्फ कोर्स येथे आपण आंतरराष्ट्रीय गोल्फ टूर्नामेंट या ठिकाणी घेत आहोत आणि हा PGTIच्या सहकार्याने आपण या ठिकाणी घेतो. आपल्याला माहित आहे गेल्या वर्षीच याचा उद्घाटन झाला होता माननीय मुख्यमंत्री मोदींच्या हस्ते. आता अगोदर 9 होल गोल्फ कोर्स होता, आता 18 होल गोल्फ कोर्स हे झालेला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे. याची लोकेशन, टेरेन, टोपोग्राफी बघितली तर अतिशय चांगला आहे. मला वाटतो की देशामध्ये नंबर 1चा असेल असं सारखं या ठिकाणी गोल्फ कोर्स या ठिकाणी आहे. हा टूर्नामेंटमध्ये जवळजवळ 126 आपल्याला प्रोफेशनल्स खेळणार आहे. तो लीडिंग जो गोल्फर्स आहे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे ते या ठिकाणी खेळणार आहे. 4 दिवसाचा या टूर्नामेंट असणार आहे. आजच्या पहिल्या दिवशी या ठिकाणी प्रो-एम यामध्ये आपला प्रोफेशनल सोबत अमॅट्युअर्सला खेळण्याची या संधी मिळणार आहे. एक प्रोफेशनल सोबत 3 अमॅट्युअर्स या ठिकाणी खेळतील. म्हणजे आजची रोजी 25 प्रोफेशनल आणि 75 अमॅट्युअर्स आहे. त्याच्यासोबत 4 दिवसाचा जो टूर्नामेंट असणार आहे त्यामध्ये 126 पैकी 50 लोकांना या ठिकाणी निवडण्यात येईल आणि टोटल जो बक्षीस आहे, जो 1 कोटीची बक्षीस या ठिकाणी सिडकोतर्फे ठेवण्यात आलेली आहे, त्यापैकी पहिला प्राइज या ठिकाणी 15 लाखाचा असणार आहे. या गोल्फ कोर्स इव्हेंटमुळे निश्चितपणे हा सामान्य खेळाडूला या ठिकाणी गोल्फिंगची संधी मिळतील. कारण हा जो आपला खारघर व्हॅली गोल्फ कोर्स आहे ते एक पब्लिक गोल्फ कोर्स आहे आणि त्या सामान्य माणसामध्येही सुद्धा गोल्फिंगचा त्यांना अभ्यास करून या ठिकाणी आपल्याला चॅम्पियन्स घडवता येईल, जे की स्वतः ते देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचं नाव कमवू शकेल. आणि मला वाटतो की आपण नवी मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी एक अतिशय महत्त्वाची बाब या ठिकाणी इंटरनॅशनल गोल्फ इव्हेंट करतो. त्यामुळे स्पोर्टिंग स्पिरिट आणि खेळाला तर चालना मिळेलच, त्याच्यासोबत या ठिकाणी टुरिझमलाही चालना मिळेल. कारण या ठिकाणी बरेचसे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आपण खेळाडूंचा या ठिकाणी सहभाग आणि इंटरेस्ट असतात. रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालय अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विधी सेवा सदन या वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या हस्ते पार पडले. या इमारतीमुळे योग्य व सकारात्मक वातावरणात पक्षकारांना आपसातील वाद सामोपचाराने मिटवणे अधिक सुसह्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद जाधव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव R पाटील, बार असोसिएशनचे अध्यक्ष विलास पाटणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या केंद्रामुळे सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकांना जलद परवडणारा आणि समाधानकारक न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लोणावळ्यात मुंबई मराठी पत्रकार संघाच्या दी गो तेंडुलकर विश्रामधामच्या नूतनीकरण कार्याचे भूमिपूजन आज रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 भाजपचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी कामगार नेते महेंद्र शेठ घरत, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण तसेच कार्यकारिणीचे इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या अद्ययावत विश्रामधामासाठी रामशेठ ठाकूर यांनी 70 लाख रुपये आणि महेंद्र शेठ घरत यांनी 5 लाख रुपयांची देणगी प्रदान केली आहे, ज्यामध्ये जलतरण तलावासारख्या आधुनिक सुविधांचा समावेश असेल। हे विश्रामधाम कौटुंबिक जिव्हाळा जपणारे केंद्र ठरेल, अशा शब्दात रामशेठ ठाकूर यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। सुमारे 50 वर्षांपूर्वी या विश्रामधाम उभारणीत सक्रिय सहभाग घेतलेल्या माजी अध्यक्ष कुमार कदम, भरतकुमार राऊत आणि मोहन केळुसकर यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला। हे नूतनीकरण पत्रकारांसाठी एक आधुनिक आणि सोयीस्कर ठिकाण उपलब्ध करून देईल। या बातमीपत्रासह वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात। तुम्ही पाहत रहा माझे कोकण।